भाजपने ठाकरे सरकार पाहिलं असं त्याचा आरोप आहे का? शक्यता नाकारता येत नाही, कारण का ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत, महाराष्ट्रावर अन्याय जो होतोय आणि डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. आज केंद्र सरकारचा जो डेटा 2 दिवसापूर्वी आला होता त्याच्यावर उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्य अनेक सोशल प्रोग्राम्समध्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत आणि विकासाचा दर असेल, इन्व्हेस्टमेंट एन्व्हायरमेंट असेल, हे महाराष्ट्रापेक्षा बऱ्याच राज्यांमध्ये जास्त आहे असाच केंद्र सरकारचाच डेटा दाखवतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असलेलं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे, त्यांचे जरी 200 MLAs असतील तरी 200 MLAंच्या मानाने विकास त्या वेगाने होताना दिसत नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे पाणी, अतिवृष्टी आणि दुष्काळ हे अतिशय गंभीर आव्हान हे राज्य आणि देशासमोर आहे. आणि मला असं वाटतं राज्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवून ह्या गोष्टी ज्याच्यासाठी ते म्हणतात ते सत्तेत आलेत त्याच्यात लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. काही आठवड्यांपूर्वी रोहित पवार यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं, तर कुठे ना कुठे हे प्रकरण वाढतंय असं वाटतंय आणि यामागे नेमकी काय चौकशी केली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? होम मिनिस्ट्री काय करते? सगळे विषय सायबर क्राईमचे हे होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात. आणि गेल्या 15 दिवसापूर्वी असं एक बिल केंद्र सरकारने क्राईम असेल ह्याच्याबद्दल एक नवीन क्रिमिनल लॉजबद्दल एक महत्त्वाचं विधेयक दिल्लीमध्ये पास केलं, ज्याच्यात फोन टॅपिंग ऑफिशियल करून टाकले त्यांनी. म्हणजे ह्या देशामध्ये प्रायव्हसी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आता कमी कमी होताना दिसतंय. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे असे दडपशाहीसारखे निर्णय होत आहेत आणि आजकालची नवीन पिढी जे ऑफिशियली पारदर्शकपणे त्यांची मतं मांडतात त्यांची अकाउंट्स हॅक होत आहेत. त्याच्यात अर्थातच अपयश हे गृहमंत्रालयाचं हे दिसतं. आणि सातत्याने तुम्ही बघाल म्हणजे देवेंद्रजी 2.0 हे जेव्हापासून गृहमंत्री झालेत तेव्हापासून तुमच्याच चॅनलवर दिसतंय की क्राईम वाढलाय आणि तुमचा आणि त्याच चॅनलवरचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रातला क्राईम वाढलेला आहे. After we finish Marathi completely, I promise to talk to you. I will reply to you the minute I finish with Marathi. Thank you. मी ही सगळी वर्तमानपत्रातली माहिती आणि माझा अजून तरी संपूर्ण मीडियावर विश्वास आहे. त्याच्यामुळे चॅनलवर आणि वर्तमानपत्रात जे आम्ही वाचतो त्याप्रमाणे आम्ही बोलतो. आणि ती जर माहिती चुकीची असेल तर अर्थातच भारतीय जनता पक्ष किंवा ज्या डिपार्टमेंटचा तो विषय आहे त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी खुलासा करावा. सिम्पल, इट्स नॉट सो डिफिकल्ट. तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण जेव्हा तुम्ही बदल्यांमध्ये एवढी गडबड करता त्या सरकारमध्ये काम करणाऱ्या, निष्ठेने काम करणाऱ्या लोकांचा जो मॉरल असतो तो कमी होतो. त्याच्यामुळे अर्थातच पोलीसमध्ये अतिशय माझा महाराष्ट्राच्या पोलीसवर पूर्ण प्रेम, आदर आणि विश्वासच आहे. आणि त्यांच्या बदल्या, त्यांच्या प्रमोशन्समध्ये असं जर राजकारण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मग ज्या प्रेमाने, आदराने एक आदर्श म्हणून आजचा युवा पिढी पोलीसमध्ये जातो त्याला काय तुम्ही आदर्श करताय त्यांच्या पुढे? त्याच्यामुळे राजकारण हे पोलिसून बाहेर असलंच पाहिजे आणि पोलिसांना पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने काम करू दिलं पाहिजे. अक्षता पूजन केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिरासाठी जे आक्षेप आलेले आहेत त्याचं पूजन केलेलं आहे.